आज मंगळवार 23 जून 2026 रोजी आपल्या राजगुरुनगरमध्ये मान्सूनचं आगमन झालं। पुणे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडून गेला होता, परंतु आपल्या शहरात मात्र पाऊस अजून आला नव्हता। अखेर मान्सूनचे आगमन झाल्यामुळे शहरवासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। 2026चा उन्हाळा पूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात अतिशय कडक होता। साधारणपणे मे महिन्यात भारताच्या प्रत्येक ठिकाणी अवकाळी पाऊस पडतो। आपल्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची मोठी परंपरा आहे, परंतु 2026मध्ये मे महिन्यात आपल्याला पाऊस अजिबात पाहायला मिळाला नाही। तसेच 21 जूनपर्यंत पावसाचे ढगसुद्धा आकाशात दिसत नव्हते। अखेर 22-23 जून रोजी पावसाचे ढग आले आणि थोडाफार रिमझिम पाऊस पडला। शेतकऱ्याने त्याचे शेत नांगरून ठेवले होते, पेरणी करायची बाकी होती। सर्वांची अशी इच्छा आहे की पावसाने भरभरून पडावे, शेतकऱ्याच्या जमिनी ओल्या करून त्या सपाट कराव्यात। कडक उन्हाळ्यात ज्या झाडांची पाने गळालीत, जी झाडे पावसाची आतुरतेने वाट पाहत होती, त्या झाडाला आणि मातीला पावसाने भिजवून हिरवेगार करावे अशी सर्वांची इच्छा आहे। मित्रांनो, मान्सूनचे आगमन झाल्यामुळे मी चांडोली येथील डुम्या डोंगरावर गेलो। पावसामुळे हवेतील धूळ आणि प्रदूषण दूर झाल्यामुळे एकूयाय सुधारला होता। स्वच्छ वातावरणामुळे पामचंद्र डोंगर, तसोबाई डोंगर रांगा, शिंगी पर्वत रांगा ह्या सह्याद्रीच्या उपरांगासुद्धा आपल्याला थोड्याफार दिसत होत्या। मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल की श्रावण महिन्यात ज्यावेळी कडक ऊन पडते, त्यावेळी जवळपास 70 ते 80 किलोमीटर दूर असलेले दृश्यसुद्धा दिसते। चांडोली येथील डोंगरावरून आपल्याला वांद्रा साईडच्या पवनचक्क्या तसेच डोंगरसुद्धा दिसून येतात। मित्रांनो, आपण पाहू शकता की पावसाळ्यात येथे पूर्ण झाडी जंगलाने वेढून जातात, परंतु आता झाडाला पाणीसुद्धा शिल्लक नाहीत। मोरसुद्धा पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे। ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी मोराला खूप आनंद होतो। या आनंदात मोर पिसारा फुलवून नृत्य करतो, तसेच तो खूप आनंदित होतो। ह्या वर्षी अमेरिकेने अल निनो अशी काहीतरी समस्या सांगितलेली आहे। ह्यामुळे पावसाचे प्रमाण खूप कमी होते, काही ठिकाणी पाऊस पडत नाही। पण देवाच्या कृपेने असं काही व्हावं नाही अशी सगळ्यांची इच्छा आहे। ह्या वर्षी सगळ्या महाराष्ट्रात इतका पाऊस पडला पाहिजे की सगळी धरणं भरून गेली पाहिजेत। आपल्या खेड तालुक्यातील चासकमान, भामासखेड, कळमोडी, शेजारच्या तालुक्यातील डेंबे डॅम तसेच आपल्या पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे, महाराष्ट्रातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरून गेली पाहिजेत। मित्रांनो, 2026मध्ये भरपूर पाऊस पडू दे, धरणे भरू देत, शेतकऱ्यांचे कल्याण होऊ दे अशी सगळ्यांची इच्छा आहे। मित्रांनो, जर आपण राजगुरुनगर परिसरातील असाल तर विविध घडामोडीसाठी सबस्क्राईब करा आपले चॅनेल।